आजच्या ऐतिहासिक माका नगरीतल्या दुसऱ्या श्री क्षेत्र शृंग ऋषीगड नारळी सप्ताहाला उपस्थित असणाऱ्या सर्व ग्रामस्थ पंचक्रोशीतील सर्व तमाम बंधू आणि भगिनींना माझा मानाचा सलाम आहे। याचं कारण साक्षात महंत महाराज अर्थात सुरेशानंद महाराज यांच्या माध्यमातून आपल्या भागात अध्यात्माचा एक माहोल आपण बघत असाल, एक आध्यात्मिक असं वातावरण तयार झालं। आपल्या पंचक्रोशी आणि परिसरातल्या तालुक्यांमधून हजारो भक्त माऊलीच्या नामस्मरणात गेली 7 दिवस इथं आपण तन मन धन अर्पण करून तल्लीन झालो। अशा या दिवशी आपल्या सर्वांचं आभार यासाठी मानायचं की आपण आमच्या सारख्याला देखील संधी दिली। हा परिसर खरं तर संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेला परिसर, याला पुन्हा ते अलौकिक महात्म्य प्राप्त करून देण्यासाठी खारीचा वाटा नव्हे तर सिंहाचा वाटा उचलण्याचं काम महंत सुरेशानंद महाराज आपण करत आहात। परंतु आपणाला देखील या महान कार्यासाठी शुभेच्छा देताना मला देखील आनंद होतोय। बारामती इंदापूर सारख्या भागात आम्ही येतो, हा दुसरा सप्ताह आहे। खरं तर आरगावच्या पहिल्या सप्ताहाला देखील मला उपस्थित राहण्याचा सन्मान आपण दिला। आज देखील ते माझं भाग्य आहे, दुसऱ्या सप्ताहाला आहे। आताच खरं तर सुरेशांना दस साहेब आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, त्यांनी देखील तिसऱ्या सप्ताहाला निमंत्रण केलं आपल्या सर्वांना। मी निश्चितपणे महाराज आपल्याला आश्वस्त करतो की हा संपूर्ण परिसर तुमच्या कार्यानं आणि तुमच्या कीर्तन आणि प्रवचनामधून निश्चितपणे बोध घेईल आणि गावाच्या ऐक्यासाठी जो आपण संदेश दिला, तर खरं तर माका गाव खरं तर माता देवीच्या आशीर्वादाने पावून असलेलं गाव पुन्हा एकदा एकोप्याने नव्या जोमानं पुन्हा गोविंदानं नांदण्या संदर्भात आपण ज्या शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले, ते आम्ही सर्वजण निश्चितपणे पाळू आणि येणाऱ्या संपूर्ण काळात आपल्या सर्व उपक्रमासोबत आम्ही राहू। समस्त ग्रामस्थांचं, आयोजकांचं आणि ज्यांनी तन मन धनाने अर्पण करून या सेवाभावात आपण सहभागी झाला, या सर्वांचं मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा श्री पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन, महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या सर्वांची रजा घेतो। रामकृष्ण हरी। धन्यवाद।